26 जानेवारीला जी गाव सभा झाली ती आमची तरतूद झाली। त्यानंतर आम्ही 3 फेब्रुवारीला घ्यायची ठरवली। मग त्यात असं लोकांचं म्हणणं आहे की गावात जी वृद्ध आई वडील जे आहेत त्यांना काही त्यांची मुलं सांभाळत नाहीत, कुठल्या तरी पदीवर आहेत, मोठ्या सर्व्हिसला आहेत, तरी सुद्धा ती सांभाळ करत नाहीत, अशी लोकांची आमच्याकडे तक्रार आली। ती या लोकांचं म्हणणं काय, ग्रामपंचायतीकडनं जे कागद मिळतात, जे त्यांना काय पाणी पुरवठा असेल, जे त्यांना काय असेल ती आमच्या ग्रामपंचायतीने जे सुविधा जे आहेत, भरपूर सुविधा आहेत, त्या द्यायचं नाही असं आम्ही द्यायचं नाही असं ठरवले। सामाजिक काम करत असताना अनेक कुटुंबांची आम्ही कामं करतोय किंवा आपण दवाखाना बघतोय किंवा कुठल्या अनेक गोष्टीसाठी आम्ही कामानिमित्त कुटुंबांना घेऊन जातोय। अशा अनेक कुटुंब आम्हाला निदर्शनास आली की नोकरदार आहेत पण आपल्या आईला सांभाळत नाही, आई वडिलांना सांभाळत नाहीत। तर त्यांना आई वडिलांना सांभाळायचं नसेल तर त्यांची प्रॉपर्टी तरी काय कामाची, त्यांनी प्रॉपर्टी सुद्धा सोडावी। आणि आम्ही सर्व गटतट विसरून आम्ही सर्वजण एकत्र येऊन हा निर्णय घेतलेला आहे। मला जे वाटलं ते मी गावसभेपुढे मांडलं आणि त्याला सर्वांनी सहमती दिली। यापुढे असंच काम करू, एक दिवस गावासाठी आणि एक दिवस न्यायासाठी, सर्वांचे जे काय न्याय बे असतील किंवा वाद असतील ते सुद्धा त्यांना आम्ही एक दिवस गावात ग्रामपंचायतीमध्ये बोलवून सर्वांसमक्ष जर वाद मिटत असतील तर आम्ही मिटवायचा प्रयत्न करू। कोणतीही तक्रार इथून पुढे पोलीस स्टेशनला जाऊ नये ह्यासाठी आम्ही सगळी दक्षता राहू आणि सगळ्यांचं आमचं प्राथमिक बोलणं तसं झालेलं आहे। आणि ह्या असं कुणाला वाटू नये की आम्ही ठराव केला म्हणजे त्याची अंमलबजावणी होणार, ठराव केल्यानंतर ह्याची अंमलबजावणी कडक करणार, हे सर्वांनी याची नोंद घ्यावी गावातल्या लोकांना, एवढंच माझं मत आहे। आज आमच्याबरोबर सरपंच आहेत, पोलीस पाटील आहेत, आम्ही रेशन धान्य दुकानदारांना पण सांगितलेलं आहे आणि तलाठी मॅडम आज अजून आलेले नाहीत, त्यांना पण आम्ही सांगणार आहे आणि याची प्रत आम्ही पोलीस स्टेशनला देणार आहे, तहसीलदारांना देणार आहे, सर्वांना देणार आहे की ती लिस्टच आम्ही गल्लीबाहेर काढणार आहे, गल्लीवार। तर त्यांना त्यांच्या आम्ही सोयीसुविधा पूर्ण बंद करणार आहे, त्यांचं वारसा ॲफिडेविट सुद्धा घालू देणार नाही आम्ही। ह्या पद्धतीनं आम्ही ह्या पुढे जाणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।